आपले डोळे बंद ठेवायचे आहेत. हे पुरुषोत्तम, मी मनापासून निष्ठा ठेवते तथागतावर, ज्यांचा प्रकाश आहे व्याप्त अनिर्बंध दशदिशात, आणि माझी निग्रही मनीषा तुझ्या भूमीत जन्म घेण्याची मनचक्षुंना घडते तुझ्या भूमीचे दर्शन. तेव्हा त्रैलोक्यातील सर्व भूमीत तिची श्रेष्ठता जाणते. आकाशासमान सर्व समावेशक ती तुझी भूमी आहे. ती अनंत आणि असीम सन्मार्गानुसारी तुझी करुणा आणि मैत्री सर्व भौतिक विश्वात श्रेष्ठ आहे. जन्मजन्मांतरीच्या पुण्य संचयाचा जणू परिपाक आणि तुझा ज्ञानप्रकाश सर्वव्यापी पसरतो. जणू चंद्र सूर्याचे रूप दर्पण असते. माझी अशी प्रार्थना तिथे जन्म घेतलेले प्राणी मात्र तुझ्या सम करोतु सत्य घोष सदोदित. हे बुद्धा, हे बुद्धा, हे बुद्धा. मी लिहितो आहे इथे लेख हा, आणि गातो गीतेही. तुझे व्हावे साक्षात दर्शन, हीच करते प्रार्थना. अखिल प्राणी मात्रासहित ह्या धन्य भूमीत हो मला जन्म प्राप्त, हो मला जन्म प्राप्त, हो मला जन्म प्राप्त. साधु. भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म या ग्रंथाचं या ठिकाणी पठण होत असताना आपण या अगोदरच्या भागामध्ये पाहिलेलं आहे की सुजाता जी आहे या सुजाताचं खीरदान पाहिलेलं आहे की ज्या सुजाताच्या या दानामुळे या ठिकाणी सिद्धार्थ गौतमाला सम्यक संबुद्ध झालेले आहेत. आणि या पिंपळाच्या वृक्षाखाली ज्यावेळेस सिद्धार्थ गौतम बोधिसत्व बसलेले होते आणि तदनंतर या ठिकाणी त्यांना बोधी ज्ञान प्राप्त झालं आणि मग या ठिकाणी त्या ठिकाणी ते गये येथे बुद्ध झालेले आहेत. आणि तिथपासून आपण या पिंपळाच्या झाडाला मग काय म्हणतो? बोधी वृक्ष म्हणतो. पिंपळाच्या झाडाला काय म्हणतो आपण? कारण त्या ठिकाणी बोधिसत्वाला ज्ञान प्राप्त झालेलं आहे, ते बुद्ध झालेले आहेत आणि म्हणून आपण या ठिकाणी पिंपळाच्या वृक्षाला बोधी वृक्ष असं म्हणतो. मग ज्यावेळेस बुद्ध झालेले होते, बुद्ध ज्ञान त्यांना प्राप्त झालं होतं आणि त्यांचे त्यावेळेस जे पूर्वकालीन असे काही लोक होते की जे वैदिक या ठिकाणी बुद्ध आणि वैदिक ऋषी दाखवलेले आहेत. या ठिकाणी बुद्ध आणि वैदिक ऋषी जे आहेत, वेद हा एक मंत्राचा म्हणजेच ऋषीचा किंवा स्रोताचा संग्रह आहे. या ऋचा उच्चार करताना त्यांना ऋषी असं म्हटलं जायचं. मंत्र म्हटलं म्हणजे इंद्र, वरुण म्हणजे वारा, अग्नी, सोम, ईशान ह्या ज्या दिशा सांगितलेल्या आहेत. प्रजापती, ब्रह्म हे नावं सांगितलेली आहेत. महेंद्र, मण इत्यादी देवता ज्या आहेत या देवताचा केवळ धावा करणाऱ्या ह्या प्रार्थना आहेत. आणि धावा म्हणजे शत्रू विरुद्ध सहाय्य करण्यासाठी, धन प्राप्तीसाठी किंवा
भक्ताकडून अन्न, मांस आणि मद्य यांचं नैवेद्य स्वीकारण्याची विनंती करण्यासाठी केलेली ही एक काय होती, प्रार्थना होती. म्हणजे भक्ताकडनं या ठिकाणी जे वेगवेगळं नैवेद्य दाखवलं जातं, या नैवेद्यासाठी किंवा मद्य मांस खाण्यासाठी किंवा ते स्वीकारण्याची विनंती करण्यासाठी केलेली ही एक प्रकारची काय असायची, प्रार्थना असायची. वेदामध्ये फारसे असं काही तत्वज्ञान नव्हतं, परंतु जसे काही वैदिक ऋषी होते की ज्यांनी तात्विक स्वरूपाच्या काही या ठिकाणी कल्पना सुद्धा मांडलेल्या होत्या. या तात्विक स्वरूपाच्या कल्पना मांडलेल्या म्हणजे अधर्म, पर्ण, प्रजापती, परमेष्ठी, बृहस्पती किंवा बृहस्पती, अनिल, दीर्घतमा, नारायण, हिरण्यगर्भ आणि विश्वकर्मा हे वेगवेगळे या ठिकाणी ऋषी सांगितलेले आहेत. या वैदिक तत्वज्ञाना पुढील मुख्य समस्या म्हटलं म्हणजे पुढील प्रमाणे होत्या की जग उत्पन्न कसे झाले, वस्तूची निर्मिती कोणत्या पद्धतीने करण्यात आली, त्याचे ऐक्य व अस्तित्व काय होतं, निर्मिती कशी झाली आणि कुणाच्या आज्ञेने झाली, जग कशापासून निर्माण झाले आणि ते कुठे जाणार आहे. अश्वकर्मा म्हणतो की तपापासून, तप म्हणजे उष्णता, आणि या उष्णतेपासून निर्माण झाले आहे. या निर्मिती क्षम तत्व होय, त्यापासून अनाद्यनंत असा नियम आणि सत्य याचा अन्य झाला आणि त्याच्यापासून रात्र अर्थातच तमस उत्पन्न झाली आणि त्या तमाने म्हणजे रात्रीने पाणी निर्माण केलं आणि पाण्यातून काळाची उत्पत्ती झाली आणि काळाने चंद्र आणि सूर्य, स्वर्ग आणि पृथ्वी, आकाश आणि प्रकाश यांना जन्म दिला आणि त्यापासून दिवस व रात्र याची व्यवस्था निर्माण केली. या ब्रह्मणस्पतीने असतपासून सतची उत्पत्ती होते असा सिद्धांत मांडला. आणि मग ज्यावेळेस बुद्ध झाले होते, त्या बुद्ध झाल्यानंतर त्यांचे काही पूर्वकालीन असे होते, त्या पूर्वकालीनचे या ठिकाणी त्यांचे विचार मांडलेले आहेत की हे विचार मांडत असताना एका ऋषीची अशी संकल्पना होती की सतची उत्पत्ती होते तसा सिद्धांत या ठिकाणी त्यांनी गृहीत धरला आणि असत या शब्दाचा अर्थ अनादि अनंत असा सांगितला. सत हे मूलतः असत्यापासून उत्पन्न झाले. जे जे सत आहे अर्थातच अस्तित्वात असलेले आहे आणि जे जे शक्य आहे आणि तरीही असत म्हणजे अस्तित्वात नसलेले आहे, त्या सर्वाचा असत हा मूलाधार आहे. प्रजापती परमेष्ठीनं असतापासून सत निर्माण झाले काय असा प्रश्न केल्यानंतर या प्रश्नातून सुरुवात केली आणि त्याचं म्हणणं असं होतं की या प्रश्नाचा प्रस्तुत विषयाशी संबंध नाही. त्याचं मत असं होतं की अस्तित्वात असलेल्या सर्व वस्तूचे मूळ पाणी हे आहे आणि त्याच्या मते मूळ पदार्थ हे पाणी ते सत आणि असत याच्या व्याख्येत बसत नाही. आता परमेष्ठीचं मत असं होतं की जडत्व आणि चेतना याचा भेद त्यांनी केला नाही. त्यांचं मत असं होतं की पाणी एका स्वाभाविक तत्वानुसार स्वतःचे रूपांतर विशिष्ट वस्तूमध्ये करून घेते आणि या तत्वाला काम किंवा वैश्विक इच्छा असं या ठिकाणी त्यांनी नाव दिलं आहे. अनिल हा आणखी एक वैदिक तत्ववेत्ता होता. त्याचं मत असं होतं की वायू हे मूलतत्व होय, त्याच्या स्वाभाविक चैतन्य शक्ती असते आणि त्याच्यात निमित्त तत्व निसर्गताच असतो. दीर्घतम या ऋषीनं या ठिकाणी त्यांचं मत मांडलेलं आहे की सर्व प्राणी मात्र शेवटी सूर्यावर अवलंबून असतात. स्वतःच्या स्वाभाविक सामर्थ्याचा आधार असलेला आणि त्यावर हालचाल करणारा सूर्य हे पुढे मागे सरकत असतो. सूर्य करड्या रंगाच्या पदार्थाचा बनलेला असतो आणि विद्युत व अग्नी ही देखील त्याचप्रमाणे असतात म्हणजे बनलेली असतात. सूर्य, विद्युत, अग्नी हे पदार्थ पाण्याचे बीज होतं. पाणी हे वनस्पतीचे बीज होय आणि याप्रमाणे दीर्घतम याचे विचार आहेत. नारायणाच्या मतानुसार म्हणजे नारायणाचं असं मत होतं की पुरुष म्हटलं म्हणजे परमेश्वर हे पहिलं जगत कारण होय, म्हणजे जगाचं कारण हे पहिलं
पुरुष म्हणजे परमेश्वर आहे आणि सूर्य, चंद्र, पृथ्वी, पाणी, अग्नी, वायू, अंतरिक्ष, आकाश, क्षत्र, ऋषी, पक्षी, सर्व पशु, मानवाच्या सर्व जाती आणि सर्व मानवी संस्था याची उत्पत्ती ही पुरुषापासून होते असं या ठिकाणी त्या नारायणाचं मत होतं. तात्विकदृष्ट्या हिरण्य गर्भ हा परमेष्ठी आणि नारायण याच्या मध्यभागी होता. हिरण्यकर्म म्हणतो की सुवर्ण गर्भ अर्थातच बीज या विश्वाच्या महान शक्तीतूनच इतर सर्व शक्तीची आणि ऐहिक परलौकिक जीवांची उत्पत्ती होते असं या ठिकाणी हिरण्यकर्माचं म्हणणं आहे. हिरण्यगर्भाचं मत आहे. हिरण्यगर्भ म्हणजे अग्नी आणि सौर तत्व नावाचे या विश्वाच्या उत्पत्तीचे तत्व अग्नीपासून बनले आहे. या अस्तित्वात असलेल्या सर्व वस्तूचा मूल पदार्थ पाणी होय असे गृहीत धरणे आणि मग त्याच्यावर चैतन्य शक्तीचा आरोप करून त्यापासून हे सर्व जग निर्माण झाले असा निष्कर्ष काढणे या गोष्टी ज्या आहेत त्या विश्वकर्माच्या दृष्टीने अगदी अपुऱ्या आणि असमाधानकारक होत्या. रूपांतराचे तत्व अंगभूत असलेले पाणी हा जर मूळ पदार्थ असेल तर पाणी अस्तित्वात कसे आले आणि त्याने आपल्यातील चैतन्य शक्ती, निर्मिती तत्व, भौतिक सामर्थ्य, नियम आणि इतर सर्व गोष्टी कशापासून अस्तित्वात आलेल्या आहेत हा प्रश्न आपल्या पुढे शिल्लक राहतो. विश्वकर्माचे मत असे होते की परमेश्वरच ही चैतन्य शक्ती होय. म्हणजे परमेश्वराने ही चैतन्य शक्ती सगळी निर्माण केलेली आहे. अर्थातच परमेश्वर ही चैतन्य शक्ती आहे. परमेश्वर हाच प्रारंभ असतो आणि परमेश्वर हाच अंतही असतो. तर दृश्य विश्वाच्या पूर्वीपासून आहे. सर्व वैश्विक शक्ती अस्तित्वात येण्यापूर्वी ती अस्तित्वात होती. ज्याने हे विश्व निर्माण केले आणि कार्यान्वित केले तो एकमेव परमेश्वर होय. परमेश्वर एक आहे आणि एकमेव आहे. तो अज म्हणजे जन्म नसलेला आहे आणि अस्तित्वात असलेल्या सर्व वस्तू त्याच्यातच वास करत असतात. तो सर्वज्ञ आणि सर्व शक्तिमान असा आहे. तो निर्माता आणि संहारकर्ताही आहे. जनक म्हणून त्याने आपल्याला उत्पन्न केले आणि संहारक या नात्याने अस्तित्वातील सर्व वस्तूचे भवितव्य त्याला माहीत आहे. म्हणजे परमेश्वर जे आहे या परमेश्वराने या सगळ्या ज्या गोष्टी आहेत ह्या निर्माण केलेल्या आहेत. बुद्धांना सर्वच वैदिक ऋषी आदरणीय वाटले नाहीत. आता जे जे काही या ठिकाणी हे वैदिक ऋषी आहेत या वैदिक ऋषीचं या ठिकाणी जे जे काही मत मांडलेलं आहे आणि हे सर्वच वैदिक ऋषी जे आहेत बुद्धांना मात्र याचं या सगळ्या ऋषींचं बुद्धांना सर्वच वैदिक ऋषी जे आहेत त्यांची शिकवण ही आदरणीय वाटलेली नाही. फक्त 10 वैदिक ऋषींना त्यांनी अति प्राचीन आणि मंत्राचे खरोखर जनक मानलेले आहे. परंतु नैतिक पातळी उंचावणारे असे या मंत्रामध्ये त्यांना काहीही आढळलं नाही. जे मंत्रतंत्र म्हणतो ना आणि मग या मंत्रतंत्रामध्ये बुद्धांना काहीही आढळून आलेलं नाही. जसं आपण म्हणतो की फलानीला मंत्र येतात, याला याला याचे मंत्र येतात, त्याला त्याला त्याचे मंत्र येतात आणि त्या मंत्रानं सगळं काही राहून जातं. परंतु बुद्धांना या ठिकाणी त्यांचं मत जे आहे की ही नैतिक पातळी उंचावणारे असे मंत्रामध्ये त्यांना काहीही आढळलेलं नाही. त्यांच्या मते वेद हे ओसाड वाळवंटाप्रमाणे निरुपयोगी आहेत. आता ओसाड वाळवंट प्रदेश सगळ्यांना माहिती आहे. त्या वाळवंटामध्ये त्या रेतामध्ये किंवा खडखड जी जमीन असती, आपण म्हणतो ना शेती कशी आहे तुमची, तर कोणी सांगतं खडकाळ आहे, मग लगेच आपण काय म्हणतो त्या खडकाळ जमिनीत काय येणार आहे म्हणतो की नाही ढाले आई, त्या खडकाळ जमिनीत येते का काही? होय ढाले माय, तर त्या खडकाळ जमिनीत काही येणार आहे का? नाही येणार ना. खडकाळ जमिनीत काहीच येणार नाही. आणि सुपीक जमीन असेल जिथं काळीची माती असेल तर त्याच्यामध्ये कोणतंही धान्य येतं, हो ना. आणि मग या ठिकाणी बुद्ध काय म्हणतात की त्यांचं मत वेद जे आहे म्हणजे वेद
वेद जे आहे हे वेदाचं जे काही शिक्षण आहे हे कसं आहे, ओसाड वाळवंटाप्रमाणे आहे. म्हणून आपण या जमिनीचं तुम्हाला सांगितलेलं आहे की जसं आपण म्हणतो की खडकाळ जमिनीत काही येत नाही है ना. आमच्या इंगोले आईला माहिती आहे, आमच्या तिकडं खडकाळ जमीन आहे, काही येते का इंगोले आई, तिकडं काहीच येत नाही. माळामध्ये आपल्या काहीच येत नाही. आणि मग तशा पद्धतीने या जे वेद आहेत हे ओसाड वाळवंटाप्रमाणे कशा आहेत, मग निरुपयोगी आहेत, काहीच उपयोगाचे नाही आहेत. आणि म्हणून ज्यापासून काही शिकता येईल असे मंत्रात काहीच नसल्यामुळे बुद्धांनी मंत्र जे आहेत बाजूला सारले, बाजूला फेकून दिले. त्याचप्रमाणे वैदिक ऋषीच्या तत्वज्ञानात त्यांना काहीही आढळले नाही. जे आता मी 2-4 ऋषीचे नावं सांगितलेत, त्या वैदिक ऋषी ज्या आहेत त्या वैदिक ऋषीच्या सुद्धा या तत्वज्ञानात बुद्धांना या ठिकाणी काहीही आढळलेलं नाही. सत्य प्राप्त करून घेण्यासाठी ते चाचपडत होते, परंतु त्या सत्यापर्यंत पोहोचलेच नाहीत. त्यांचे सिद्धांत म्हणजे तर्कशास्त्राचा किंवा वस्तुस्थितीचा आधार नसलेल्या केवळ कल्पना होत्या. म्हणजे त्यांच्या या शिकण्याला काही महत्त्व नव्हतं. केवळ हे तर्कशास्त्राचा किंवा वस्तुस्थितीचा त्यांना कोणत्याही गोष्टीचा आधारच नाही. केवळ काय होत्या, मग त्या एक कल्पना होत्या. जसं आपण लहान मुलगी काय म्हणते, आई मला झोप येत नाही, तिला झोप घालण्यासाठी जसं आपण भांबाड कथा सांगतो, गोष्टी सांगतो ना एखादी गोष्ट, मग त्या गोष्टीत काही सत्यता असते का आपल्या? नाही. कशाला काहीतरी जोडायचं आणि लेकराला त्या झोपण्यासाठी झोपू घालायचं, सांगायची कथा किंवा गोष्ट सांगायची. आणि मग तशा पद्धतीचं या तत्वज्ञानात त्यांनी जी भर घातली तिच्यामुळे कोणत्याही या सामाजिक मूल्य निर्माण झाली नाहीत. आणि म्हणून वैदिक ऋषीचे तत्वज्ञानही निरुपयोगी म्हणून त्यांनी या ठिकाणी अमान्य केले. आणि म्हणून बुद्धांनी या वैदिक ऋषीचे जे तत्वज्ञान आहे ते सुद्धा काय केलेले आहे, मग अमान्य केलेले आहे. आणि तत्ववेत्ता कपिल जे आहे, तत्ववेत्ता कपिल या भारतवर्षातील प्राचीन तत्ववेत्तात कपिल हा अग्रगण्य असा होता. भारत देशामध्ये कपिल जे आहे हा कपिल कसा होता, अग्रगण्य असा होता. आणि त्याच्या तत्वज्ञान विषयक दृष्टिकोन अन्य होता आणि तत्वज्ञ म्हणून त्याचे स्थान अद्वितीय असे होते. त्याच्या या तत्वज्ञानाला सांख्यिकीय तत्वज्ञान असे ओळखले जाईल. आणि मग कपिलाचे तत्वज्ञान कसे जाणले जाईल, तर सांख्यिकीय तत्वज्ञान म्हणून जाणल्या जाईल. त्याच्या या विचारातील मूलतत्वाचे स्वरूप थक्क करून टाकणारे होते. सत्याला पुराव्याचा आधार पाहिजे. त्याचं तत्वज्ञान कसं होतं, सांख्यिकीय तत्वज्ञान होतं. आणि कपिलाचं तत्वज्ञान जे होतं तर त्याला मुद्दे होते. ते मुद्दे म्हटलं म्हणजे सत्याला पुराव्याचा आधार पाहिजे. जर एखादी गोष्ट खरी असेल, सत्य असेल, तर त्याला पुरावा पाहिजे. जसं आजही पहा, कोर्टामध्ये जर एखादी केस चालत असेल तर ती बाब आपली खरी आहे, आपल्याला माहित असते आणि आपल्या नातेवाईकांना माहित असते की हे सत्य आहे, खरी आहे. परंतु कोर्ट काय मागतो, तिथे पुरावा मागतो. बाई तू खरं बोलायलीस, पण याला पुरावा काय, याला पुरावा साक्ष दाखवा म्हणतात. आणि मग आपल्याला तिथं साक्ष दाखवावं लागते, पुरावा दाखवा लागतो. आणि म्हणून या ठिकाणी या कपिलाचं तत्वज्ञान कसं आहे, या तत्वज्ञानाला पुराव्याचा आधार पाहिजे, सत्याला पुराव्याचा आधार पाहिजे. सांख्यिकीय तत्वज्ञानाचे हे पहिले असे तत्व होय. आणि मग सांख्यिकीय तत्वज्ञानाचं काय आहे, हे पहिलं तत्व आहे की सत्य जर आहे पण सत्याला पुरावा पाहिजे. आणि पुराव्याखेरीज सत्य हे असू शकतच नाही. सत्य सिद्ध करण्यासाठी कपिलाने सिद्धतेचे फक्त 2 मार्ग या ठिकाणी मानलेले आहेत. जर सत्य असेल आणि सत्य जर सिद्ध करण्यासाठी कपिल तत्ववेत्याने या ठिकाणी फक्त 2 मार्ग सांगितलेले आहेत. ते म्हणजे प्रत्यक्ष ज्ञान आणि अनुमान. या सत्याला जर तुम्हाला पाहिजे असेल काही, तर या ठिकाणी त्याला 2 मुद्दे अनुसरलेले आहेत. ते म्हटलं म्हणजे प्रत्यक्ष ज्ञान आणि अनुमान. आता प्रत्यक्ष ज्ञान म्हणजे आपल्या समोरील वस्तूचे आपल्या मनाला होणारे एक आकलन. सत्य वस्तू कशाला म्हणायचं आहे, तर प्रत्यक्ष ज्ञान म्हणजे आपल्या समोर जी काही वस्तू आहे, त्या आपल्या समोरची वस्तू
आपल्या मनाला होणारे त्याचं आकलन. या आकलनाचे सुद्धा अनुमान जे आहेत, या आकलन होण्यासाठी त्याचं अनुमान काढलं जातं आणि अनुमानाचे 3 प्रकार आहेत. अनुमानाचे किती प्रकार आहेत? तर 3 प्रकार आहेत. कारणावरून कार्य ओळखणे, कारणावरून कार्य ओळखणे, जसे ढगाच्या अस्तित्वावरून पावसाचे अनुमान काढणं. जसं ढग आलेला आहे आणि त्यावरून आपण सहजच अनुमान काढतो. ढग आलेलं दिसतंय ना आपल्याला, प्रत्यक्ष ज्ञान होते आणि मग ते ढग आलेलं आहे आणि मग आपण अनुमान काढतो. आता पाऊस येणार आहे, पाऊस येणार आहे, चला लवकर चला घरी, किंवा एखाद्या लगेच पटकन जातं श्रवण करता करतात काहीतरी वाळालेलं टाकलं असतं आणि मग ढग आलेला आहे, पाऊस येण्याची शक्यता आहे आणि आपण ते अनुमान आलेला असतो आपल्याला आणि आपण लागलीच त्या दुसऱ्या प्रक्रियेला सुरुवात करतो. आणि म्हणून या ठिकाणी कारणावरून कार्य ओळखले, जसे ढगाच्या अस्तित्वावरून पाण्याचे अनुमान काढणे. कार्यावरून कारण ओळखणे, जसे दरीतून वाहणाऱ्या ओढ्याला. आता एक दरी आहे, एक नदी आहे आणि नदी कशी वाहत वाहत जाते खाली खाली अशी ओढ्याला, आणि मग त्या ओढ्यातून जसं एखादं लाकडाचा ओढका आला एवढा मोठा, किंवा लाकडं आले, त्या जसं खाली खाली नाही का वाहत जातं, तसं त्या दरीतून वाहणाऱ्या ओहळ्याला पूर आल्यावरून त्या डोंगरावर पाऊस पडत असल्याचे आपण अनुमान काढतो. आणि मग खूप असं पाणी येतं, त्याच्यातून ओढके लाकडं ते येत असतात आणि मग असं आपण खाली अनुमान काढतो की त्या ठिकाणी वरी पूर खूप आलेला आहे. आणि म्हणून या ठिकाणी काय झालेलं आहे, हे अशा पद्धतीनं पाऊस जो आहे पडत असल्याचे आपण या ठिकाणी अनुमान काढतो. आणि या ओहोळाला म्हणजे ओढ्याला पूर आल्यावरून डोंगरावर पाऊस पडत असल्याचे आपण या ठिकाणी काय काढतो, मग अनुमान काढतो. आणि साम्य, जसे मनुष्य जेव्हा हालचाल करतो तेव्हा तो जागा बदलत असतो असे आपण अनुमान काढतो. त्याचप्रमाणे या अर्थी तारे निरनिराळ्या ठिकाणी दिसतात, त्या अर्थी त्यांना गती असली पाहिजे. आता असंही या ठिकाणी साम्य सांगितलेलं आहे की मनुष्य जेव्हा हालचाल करतो, आता ज्यावेळेस एखादे प्रवचन सुरू आहे आणि एखादा मनुष्य त्या ठिकाणी हालचाल करत असतो की त्यावरून लगेच आपण ओळखतो की याला आता उठायचं आहे. आणि म्हणून या ठिकाणी असं लक्षात येतं की हालचाल करतो तेव्हा तो जागा बदलत असतो असे आपण या ठिकाणी अनुमान काढतो. त्याचप्रमाणे ज्या अर्थी तारे जे आहेत निरनिराळ्या ठिकाणी दिसतात, त्या अर्थी त्यांना गती असली पाहिजे असं या ठिकाणी अनुमान काढला जातो. कपिलाचे जे तत्वज्ञान आहे त्याने दुसरं असं तत्व स्पष्टीकरण केलेलं आहे की त्याचे दुसरं तत्वज्ञान, हे तत्व जे आहे सृष्टीच्या उत्पत्ती संबंधीचे होते. सृष्टीची उत्पत्ती आणि तिचे कारण, हे विश्व निर्माण करणारा कोणीतरी निर्माता आहे, हा सिद्धांत कपिलाने अमान्य केला. कपिलाने कोणता सिद्धांत अमान्य केला की हे जे काही सृष्टी आहे आणि त्याचा निर्माता कोणीतरी आहे, हा सिद्धांत कपिलाने काय केलेला आहे, अमान्य केलेला आहे. ज्याप्रमाणे मातीतून मडके तयार होते किंवा सुतापासून कापड तयार होते, त्याचप्रमाणे उत्पन्न वस्तूचे अस्तित्व पहिल्यापासूनच कारणात असते असे त्याचे या ठिकाणी मत आहे. ज्याप्रमाणे मातीतून काय होतं, मातीतून कुंभार मडके घडवतो किंवा मातीचे वेगवेगळे प्रकार सुद्धा या ठिकाणी बनवले जातात, किंवा सूत जे आहे त्या सुतापासून कापडच तयार होतं. त्याचप्रमाणे उत्पन्न वस्तूचे अस्तित्व हे पहिल्यापासूनच आहे असं या ठिकाणी कपिलाचं मत आहे. विश्व एखाद्या निर्मात्याने निर्माण केले आहे हा सिद्धांत अमान्य करण्यासाठी कपिलाने पुढे केलेला हा पहिला या ठिकाणी आधार आहे. आपल्या मताच्या पुष्टार्थ त्याने इतरही काही आधार या ठिकाणी दिलेले आहेत. असत हे कोणत्याही कृतीचा विषय होऊ शकत नाही. वास्तव नव्हे असे काहीही उत्पन्न नाही. सृष्ट वस्तू ही ज्या पदार्थापासून बनते त्यापेक्षा ती निराळी नसते आणि ती ज्या पदार्थापासून बनलेली असते त्या पदार्थाच्या स्वरूपात ती अगोदरपासूनच अस्तित्वात असते. आणि अशा निश्चित पदार्थापासून केवळ निश्चित स्वरूपाचीच वस्तू तयार होऊ शकते आणि काही विशिष्ट स्वरूपाच्या पदार्थापासून विशिष्ट स्वरूपाचीच वस्तू पदार्थ निर्माण होतो. मग या इंद्रिय गोचर विश्वाचे मूळ कोणते आहे, आणि मग या इंद्रिय गोचर जे आहे किंवा या विश्वाचं नेमकं मूळ काय आहे.
मग कपिल या ठिकाणी म्हणतो की उत्क्रांत वस्तू आणि अनुत्क्रांत वस्तू यांनी इंद्रिय गोचर जे आहे किंवा विश्व बनवले आहे. व्यक्त वस्तू हा अव्यक्त वस्तूचे मूळ असू शकत नाही. व्यक्त वस्तूचा आकार मर्यादित असतो आणि विश्वाच्या मुळाचे जे स्वरूप त्याच्याशी तर हे विसंगतच आहे. सर्व व्यक्त वस्तूचे परस्पराशी काहीही अंशी साम्य असते आणि म्हणून एक दुसऱ्याचे अंतिम मूळ आहे असे म्हणता येत नाही. शिवाय ज्या अर्थी त्या सर्व एखाद्या मुळापासून अस्तित्वात येतात त्या अर्थी त्या वस्तू स्वतः मूल घटक होऊ शकत नाही. आणि म्हणून या ठिकाणी कपिलाचे जे काही तत्वज्ञान आहे हे कपिलाचे तत्वज्ञान नंतर असे निदान केले आहे की जरी कार्य हे कारणाने बनलेले असते तरी ते कारणापेक्षा निराळे असले पाहिजे. आणि म्हणून विश्व हे अंतिम कारण असू शकत नाही. दुसरा एखाद्या अंतिम कारणाचा तो परिणामही असला पाहिजे. अव्यक्त वस्तूचे प्रत्यक्ष ज्ञान हाही होऊ शकत नाही कारण तिच्या योगे तिचे प्रत्यक्ष ज्ञान होईल अशी क्रिया इंद्रिय गोचर का होत नाही याचे कपिलाने पुढील प्रमाणे उत्तर दिलेले आहे. त्याची कारणे या ठिकाणी निरनिराळे असू शकतील. एक असे कारण या ठिकाणी असू शकेल की ज्याप्रमाणे ज्याच्या अस्तित्वाबद्दल शंका नसते अशा वस्तू ही प्रत्यक्ष दिसत नाहीत त्याचप्रमाणे अव्यक्त वस्तूंच्या सूक्ष्म स्वरूपामुळे त्या इंद्रिय गोचर होत नसतील किंवा अतिशय दूर असल्यामुळे किंवा अतिशय सानिध्यात असल्यामुळे अथवा तिसरीच एखादी वस्तूचे मध्येच असल्यामुळे किंवा तत्सदृश्य पदार्थाशी झालेल्या या संस्कारामुळे किंवा एखाद्या अधिक तीव्र संवेदनेचे अस्तित्व किंवा निरीक्षकाचे अंधत्व किंवा त्याच्या ज्ञान इंद्रियाचा किंवा मनाचा एखादा दोष यामुळे अव्यक्त वस्तू अदृश्य राहत असतील. कपिलाच्या या विचारण्यात आले मग विश्वाचे मूळ नेमकं कोणतं आहे. या विश्वाचा व्यक्त भाग आणि अव्यक्त भाग यातील नेमका फरक कशामुळे होतो असे कपिलाच्या या विचारण्यात आल्यानंतर कपिलाने याला उत्तर दिलेलं आहे की व्यक्त वस्तूंना कारण असते. व्यक्त वस्तूंना कारण असते आणि अव्यक्त वस्तूंना कारण नसते पण दोहींचे मूळ मात्र कारणातीत आणि स्वतंत्र असते. व्यक्त वस्तू संख्येने पुष्कळ आहेत आणि अवकाश व काल याच्या बाबतीत मर्यादित आहेत. त्याचं मूळ एकच आहे की शाश्वत आणि सर्वव्यापी व्यक्त वस्तू ही क्रियाशील आणि सावयव असतात. सर्वांचे मूळ कारण सर्व वस्तूंमध्ये अंतर्भूत असते परंतु ते निष्क्रिय आणि एकसंघ असते. कपिल पुन्हा म्हणतो की अनुत्क्रांत वस्तूच्या या विकासाची प्रक्रिया सत्व रजन तमस तिच्या तिन्ही घटकामुळे पडत असते आणि यांना 3 गुण असे म्हटलेले आहे. माणसाच्या सुखाचे कारण होणाऱ्या आणि त्याचा आविष्कार करणाऱ्या या नैसर्गिक प्रकाशाशी यापैकी पहिल्या घटकाचे सुदृश्य आहे. दुसरा घटक प्रवृत्ती किंवा क्रियाशील निर्माण करतो आणि तिसरा घटक जड असून तो नियमन करतो आणि निष्क्रिय व उपेक्षेची स्थिती निर्माण करतो. या तिन्ही घटकाचे परस्पराशी असलेले संबंध जे आहेत मूलतः अत्यंत निकटचे असतात. हे एकमेकावर मात करतात, एकमेकांना आधारही देतात आणि परस्परांमध्ये मिसळूनही जातात. हे घटक ज्योत तेल आणि वात या दिव्याच्या घटकाप्रमाणे आहेत. आता ह्या घटकाचं उदाहरण दिलेलं आहे. जसा दिवा आहे त्या दिवामध्ये काय आहे तेल आहे आणि ज्योत आहे. जसं एकमेकावर ते कसे आहेत अवलंबित आहेत असं या ठिकाणी उदाहरण दिलेलं आहे. जेव्हा ह्या 3 गुणांना समतोल असतो आणि एक दुसऱ्यापेक्षा वरचढ होत नाही तेव्हा हे विश्व अचैतन्य होते व त्याची उत्क्रांती थांबते. जेव्हा या 3 गुणाचा समतोल नसतो आणि एक दुसऱ्यावर वरचढ होतो तेव्हा हे विश्व सचैतन्य होते आणि त्याची उत्क्रांती सुरू होते. या गुणांचा समतोल का जातो या प्रश्नावर उत्तर देताना कपिल म्हणतो की दुःखाच्या अस्तित्वामुळे या 3ही गुणाचा समतोल बिघडतो. कपिलाच्या या तत्वज्ञानातील हे असे सिद्धांत होते. म्हणजे आता जे काही सांगितलेले आहेत ते कपिलाचे काय आहेत सिद्धांत आहेत. आता कपिलाच्या या तत्वज्ञानातील हे सिद्धांत होते. हे सर्व
तत्ववेत्यापैकी कपिल मुनीच्या तत्वज्ञानाचा बुद्धावर फार मोठा असा प्रभाव पडला आणि या तत्वज्ञानाचा म्हणजे कपिलाच्या तत्वज्ञानाचा बुद्धाच्या या तत्वज्ञानावर फार मोठा असा प्रभाव पडला, ज्याची शिकवण तर्कशास्त्र आणि वास्तवज्ञान यावर आधारलेली आहे. म्हणजे या कपिलाची जी शिकवण आहे ती कशावर आहे तर तर्कावर आधारित आहे. जसं आपण ढगाचं या ठिकाणी उदाहरण सांगितलेलं आहे, तर्कावर आधारलेली आहे आणि तर्क आणि वास्तवता यावर आधारलेली आहे. असा कपिल हा एकच तत्वज्ञान असलेला बुद्धांना या ठिकाणी आढळून आलेला आहे. तथापि कपिलाने सांगितलेल्या प्रत्येक गोष्टीचा, आता जेवढं मी या ठिकाणी वाचून दाखवलेलं आहे, या सगळ्या गोष्टीचा बुद्धांनी स्वीकार केलेला नाही. जे आता हे एवढे मुद्दे वाचले मी तुमच्या पुढे, तर या ठिकाणी कपिलाने सांगितल्या प्रत्येक गोष्टीचा त्यांनी स्वीकार केलेला नाही. म्हणजे या सगळ्या गोष्टी बुद्धाने स्वीकारलेल्या नाहीत. बुद्धांनी कपिलाच्या फक्त 3च गोष्टी स्वीकारलेल्या आहेत. एवढ्या मुद्द्यामधून या कपिल तत्ववेत्याच्या बुद्धाने केवळ 3च गोष्टी स्वीकारलेल्या आहेत. किती गोष्टी स्वीकारल्या? 3च गोष्टी या ठिकाणी ग्राह्य धरल्या. ते म्हटलं म्हणजे सत्य हे पुराव्याने सिद्ध झाले पाहिजे. सत्य तर आहे, परंतु सत्य कशाने सिद्ध झालं पाहिजे? पुराव्याने सिद्ध झाले पाहिजे. व क्रियेला बुद्धिवादाचा आधार असला पाहिजे. एखादी जर क्रिया असेल तर त्याला बुद्धिवादाचा आधार असला पाहिजे, हे त्यांनी या ठिकाणी मान्य केले. देव अस्तित्वात आहे किंवा त्याचे विश्व निर्माण केले आहे हे गृहीत धरण्यात तर्कशास्त्राचा किंवा वस्तुस्थितीचा कोणताही आधार नाही, हे त्यांनी मान्य केले. म्हणजे देव सगळ्यांनी सांगितलेलं आहे, देव आहे, विश्व आहे, असं आहे, तसं आहे, सांगितलेलं आहे ना बाकीच्या ऋषींनी. तर या ठिकाणी देव अस्तित्वात आहे किंवा त्याने हे जर विश्वच निर्माण केलं आहे हे जर गृहीत धरण्यात तर्कशास्त्राचा किंवा वस्तुस्थितीचा कोणताही याला आधार आहे का? तर्क लावतो का कुणी? नाही. किंवा त्याला कशाचा आधार आहे का? तर नाही, आधार नाही, हे त्यांनी या ठिकाणी मान्य केलं. आणि जगात दुःख आहे हे त्यांनी मान्य केलं. जगामध्ये काय आहे? दुःख आहे. आहे का कोणी सुखी? नाही ना. जगात दुःख आहे हे त्यांनी मान्य केलं. म्हणजे ह्या 3 जे मुद्दे आहेत, बुद्धांनी हे कपिलाच्या तत्वज्ञानातून 3 मुद्दे स्वीकार केले. कोणते कोणते? बोला बोला. सत्य, हा बरोबर आहे, सत्य आहे, पण सत्याला पुराव्याची जोड पाहिजे. दुसरी गोष्ट, जर देव अस्तित्वात आहे, दुसरा मुद्दा काय सांगितलेला आहे? देव अस्तित्वात आहे किंवा त्याने जर हे विश्वच निर्माण केलेलं आहे हे गृहीत धरण्यात तर्कशास्त्राचा किंवा वस्तुस्थितीचा कोणताही आधार नाही. आहे का कोणता आधार? कुणा देव आढळला का? कुणी देव पाहिला का? नाही ना. आणि म्हणून या ठिकाणी वस्तुस्थितीचा कोणताही आधार नाही, हे त्या ठिकाणी त्यांनी मान्य केलं. तिसरं काय आहे? जगात काय आहे? बोला, आपण सुखी आहेत का दुःखी आहेत? जगामध्ये काय आहे? मग प्रत्येकाला काही ना कशाची दुःख आहे, वेदना आहेत. म्हणजे या विश्वामध्ये किती श्रीमंत असू द्या, गरीब असू द्या, मध्यम असू द्या, कुणी सुद्धा सुखी आहे का? नाही. म्हणजे जगामध्ये काय आहे? मग दुःख आहे. हे 3 मुद्दे जे आहे, आता एवढं जे काही वाचवलं हे सगळं सोडून द्यायचं. हे सगळं सोडून द्यायचं. आता हे वाचावं लागतं म्हणून वाचलेलं आहे, पण हे सगळं काय करायचं? सोडून द्यायचं. आणि केवळ 3च मुद्दे या ठिकाणी आज घेऊन जायचे आहेत. 3च मुद्दे काय करायचे? आज घेऊन जायचे आहेत, जे बुद्धाने या ठिकाणी कपिलाच्या तत्वज्ञानातून स्वीकार केलेले आहेत. ते 3च मुद्दे जे आहेत आज आपण या ठिकाणाहून घेऊन जायचे आहेत. की हे जर देव अस्तित्वात असला तर त्याला या ठिकाणी कोणताही आधार नाही, हे त्यांनी मान्य केलं. जगात दुःख आहे हे त्यांनी मान्य केलं. आणि या कपिलाच्या या शिकवणुकीत बाकीचा भाग आपल्या उद्दिष्टांच्या दृष्टीने अमान्य म्हणून त्यांनी या ठिकाणी सोडून दिला. आज आणि आपण या ठिकाणी इथेच थांबणार आहोत. साधू ग्रंथ यांचं